नमस्कार. केएस एज्युकेअरमध्ये आपले सहर्ष स्वागत. व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेमध्ये आपण PDF सहाय्याने व्हिडिओ कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला PDF एडिटिंग टूल्स देखील महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण PDF एडिटिंग कसं करायचं, कारण PDF एडिट करणं म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो आणि त्या कोणत्या आहेत आणि त्यांसाठी कोणतं टूल वापरायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण PDF एडिटिंग कसं करायचं ते समजून घेऊयात. त्यासाठी आपल्याला Google Chromeमध्ये जायचं आहे आणि Google Chromeमध्ये गेल्यानंतर एक टूल मी तुम्हाला सांगणार आहे. ते टूल अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय उपयुक्त असं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते फ्री ऑफ कॉस्ट उपयोगात आपण आणू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला पे करायचं नाहीये. तर ते टूल जे आहे ते टूल आपण समजून घेऊयात. ते टूल आहे आय लव्ह PDF. अतिशय उपयुक्त असणारं हे टूल आहे आणि या टूलच्या माध्यमातून आपण PDF आपल्याला हवी तशी एडिट करू शकतो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये करता येतात. तर ते आपण प्रत्यक्ष हाताळून पाहणार आहोत. गुगलमध्ये तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे आय लव्ह PDF. आय लव्ह PDF असं सर्च करा. आय लव्ह PDF असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट दिसते पहा इथं, तीच ही आय लव्ह PDFची वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी, इथं बघा काही गोष्टी दिलेल्या आहेत. कन्वर्ट PDF टू एक्सेल आहे. आपण PDF टू एक्सेल कन्वर्ट करू शकतो. JPG टू PDF करू शकतो. म्हणजे इमेजेस आहेत आपल्याकडे त्याची PDF करायची आहे ते करू शकतो आपण. PDF टू वर्ड कन्वर्टर आहे. PDF पासून वर्ड डॉक्युमेंट करायचे ते करू शकतो आपण. मर्ज करू शकतो आपण. अनेक 1-2 PDF आहेत त्या एकत्र मर्ज करायचे आपल्याला ते करू शकतो. एवढंच नाही, ह्याच्यासोबत आपण जर त्या टूलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये जे सांगितलेल्या बाबी आहेत त्या सर्व बाबी आपण या टूलच्या सहाय्याने करू शकतो. मग काय काय करू शकतो आपण वन बाय वन पाहूयात. पहिला ऑप्शन आहे मर्ज PDF. यामध्ये आपण आपल्याला हव्या तेवढ्या PDF एकत्र करू शकतो. समजा आपल्याकडे 1-2-3 PDF आहेत आणि त्या एकत्र करून एकच PDF आपल्याला बनवायची आहे. तर अशा वेळी आपण मर्ज PDF हा ऑप्शन वापरू शकतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे स्प्लिट PDF. म्हणजे एखाद्या PDF मधलं एखादं पेज नको आहे आपल्याला, तर ते पेज आपण तिथून काढू शकतो आणि त्याची वेगळी आपण PDF करू शकतो. म्हणजे एकाच PDFचे वेगवेगळे तुकडे करायचे तुम्हाला, तर स्प्लिट PDF तुम्ही वापरा. कॉम्प्रेस PDF सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच वेळा एखाद्या PDFची फाईल साईज जी आहे ती फाईल साईज आपल्याला कमी करायला सांगितलं जातं. तर ती फाईल साईज कमी करण्यासाठी कॉम्प्रेस PDF हा जो ऑप्शन आहे तो आपण इथं वापरू शकतो. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे PDF टू वर्ड. तुम्ही एखादी PDF फाईल आहे त्या PDF फाईलची वर्ड फाईल तुम्हाला करायची आहे, तर ती तुम्ही इथं PDF टू वर्डमधून करू शकता. त्यानंतर PDF टू पॉवर पॉईंट. तुमच्याकडे एखादं PDF आहे तर त्या PDFचं तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देखील इथं करू शकता. त्यानंतर PDF टू एक्सेल. तुम्हाला तुमच्या PDFला एक्सेलमध्ये कन्वर्ट करायचं तर त्यासाठी हा ऑप्शन आहे. त्यानंतर आता वर्ड टू PDF म्हणजे वर्ड फाईल आहे तिची PDF करायची तर ती इथून करू शकता. पॉवर पॉईंट टू PDF पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे तुमच्याकडे त्याची PDF करायची तिथं करू शकता. एक्सेल टू PDF तुमच्याकडे एखादी एक्सेल फाईल आहे त्या एक्सेल फाईलची PDF करायची तर ती इथं करू शकता. एडिट PDF सगळ्यात महत्त्वपूर्ण ऑप्शन आपल्याला वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त असा ऑप्शन आहे. याच्यामध्ये आपण काही टेक्स्ट ॲड करू शकतो, इमेजेस ॲड करू शकतो, शेप्स ॲड करू शकतो. त्यानंतर अनोटेशन यूज करू शकतो आपण त्याच्यामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामधले आपण काही पेजेस आहेत ते पेजेस आपण डिलीट करू शकतो. काही नवीन पेजेस त्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे PDF एडिट होत नाही असं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण आपल्या नॉलेजप्रमाणे की PDF काही बदल करता येत नाही असं मी सुद्धा याच्या अगोदर म्हणायचो, मला हे टूल समजण्या अगोदर. मात्र आता ते शक्य आहे. PDFला तुम्ही एडिट करू शकता. PDFमध्ये हवा तसा बदल आता करू शकता. त्यानंतर PDF टू JPG. तुम्ही तुमच्याकडे PDF आहे त्या PDF मधले सगळे पेजेस आहेत ते ॲज अ इमेज स्वरूपात तुमच्याकडे मिळतील PDF टू JPG.
त्यानंतर JPG टू PDF, तुमच्याकडे इमेजेस आहेत, त्या इमेजेसचं तुम्हाला PDF करायचं आहे तर ते इथं JPG टू PDF मध्ये तुम्ही करू शकाल. त्यानंतर साइन PDF, साइन युअर सेल्फ ऑर रिक्वेस्ट इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स फ्रॉम अदर्स. बरेच वेळा काही PDF मध्ये सिग्नेचर आवश्यक असते तर त्यासाठी हा ऑप्शन आहे. वॉटरमार्क, तुम्हाला तुमच्या PDF मध्ये एखादं वॉटरमार्क यूज करायचे तुम्हाला, समजा वॉटरमार्कसाठी तुम्हाला हा ऑप्शन आहे, तुम्ही इथून तुमच्या PDF मध्ये वॉटरमार्क यूज करू शकता. रोटेट PDF, तुमची PDF लँडस्केप असेल तर तुम्ही त्याला उभ्या स्वरूपात कन्वर्ट करू शकता. मग त्याचं रोटेशन आहे, ते रोटेशन करण्यासाठी आपल्याला रोटेट PDF हा ऑप्शन आहे. HTML टू PDF, HTML वेब पेज आपल्याकडे असतील तर त्याच्यापासून आपण PDF तयार करू शकतो. अनलॉक PDF, PDFला काही पासवर्ड असतात बघा, काही PDF या सिक्युअर असतात, तर त्या सिक्युअर असणाऱ्या PDF ज्या आहे त्या अनलॉक करण्यासाठी हा ऑप्शन आहे आणि त्या तुम्ही डिरेक्टली ओपन कधीही करू शकता. प्रोटेक्ट PDF, तसंच तुम्हाला तुमची एखादी PDF पासवर्डने प्रोटेक्ट करायची आहे, त्याला पासवर्ड सेट करायचा आहे तर तो ऑप्शन तुम्ही इथं वापरू शकता. प्रोटेक्ट PDF म्हणून हा ऑप्शन आहे पहा इथं तो. त्यानंतर ऑर्गनाइज PDF, सॉर्ट पेजेस ऑफ युअर PDF फाईल हावेवर यू लाईक, डिलीट PDF पेजेस. हां, इथं तुम्ही तुमच्या PDF मधले काही पेजेस तुम्हाला नको आहेत ते काढून टाकू शकता, त्यासाठी ऑर्गनाइज PDF आहे. PDF टू PDF-A, रिपेअर PDF आहे. पेज नंबर्स आहे, तुम्हाला PDFला पेज नंबर्स ॲड करायचे आहेत तर तुम्ही तो ऑप्शन वापरू शकता. स्कॅन टू PDF, तुम्हाला सिम्पली एखादं डॉक्युमेंट बनवायचं आहे तर तुम्ही त्याला फक्त स्कॅन करा, त्याचं डॉक्युमेंट तयार होऊन PDF स्वरूपात तुमच्याकडे येईल. OCR PDF, इझिली कन्वर्ट स्कॅनड PDF इंटू सर्चेबल अँड सिलेक्टेबल डॉक्युमेंट्स. कम्पेअर PDF आहे आणि रिडॅक्ट PDF, हे काही नवीन ऑप्शन याच्यामध्ये आता ॲड झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर जवळपास 26 प्रकारच्या गोष्टी आपण PDF वरती करू शकतो आणि त्यासाठीच हे टूल अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण यातले काही गोष्टी प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली काही ऑप्शन त्यातले जे आहेत ते यूज करून पाहणार आहोत आणि बेसिक त्याच्या मागचं जे कन्सेप्ट आहे ते सेम असणार आहे सगळ्या गोष्टी वापरण्याचं. त्यामुळे आपण एक 5-6 गोष्टी वापरून बघूयात, मग तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही सुद्धा याच्यावर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस कराल आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला आवश्यकता आहे त्या त्यावेळी आय लव्ह PDF हे टूल अतिशय लोकप्रिय असणारं टूल आपण नक्कीच वापरायला शिकू. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करूयात, यातले काही टूल्स आहेत ते टूल्स आपण वापरून पाहूयात. मर्ज PDF, तुम्हाला समजा 1-2 प्रकारच्या PDF आहेत त्या एकत्र करायच्यात आपण असं समजूयात, तर त्या इथं मर्ज करण्यासाठी आपण पहिला ऑप्शन जो आहे तो वापरून पाहूयात. सिम्पली त्याला क्लिक करायचे आणि केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. लक्षात ठेवा की हा डेमो मी तुम्हाला लॅपटॉपच्या सहाय्याने देतोय, परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. मोबाईलवर देखील गुगलमध्ये तुम्हाला जाऊन आय लव्ह PDF सर्च करायचं आहे आणि आय लव्ह PDF सर्च करून त्याच्यामध्ये ही सगळी कामं जी मी तुम्हाला दाखवते ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता. मर्ज PDF फाईल्स म्हटलेलं आहे. सिलेक्ट PDF फाईल्स, तुम्हाला ज्या PDF फाईल्स मर्ज करायच्या आहेत त्या तुम्ही इथं सिलेक्ट करा. मी काही PDF फाईल आता डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत, तर त्यातल्या ही एक आणि ही दुसरी एक PDF आहे. या 2 PDF मी आता काय करतो, सिलेक्ट करतो. इथं बघा, इथं 2 PDF आपल्या समोर झालेल्या तुम्हाला दिसत आहेत आणि तुम्ही याचा क्रम देखील बदलू शकता. मला समजा ही पहिल्यांदा पाहिजे आहे तर मी ती पहिल्यांदा घेऊ शकतो. माऊसनं उचलून किंवा तुमच्या बोटानं पकडून मोबाईलवरती तुम्ही इकडं त्याला स्लाइड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला कितीही PDF तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी एखादी PDF तुम्हाला इथं पाहिजे असेल तर तुम्ही इथं प्लसला क्लिक करा आणि प्लसला क्लिक करून ही एक PDF मी आणखी त्यामध्ये ॲड करतो. अशा प्रकारे 3 PDF मी आता याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि इथं खालच्या बाजूला तुम्हाला मर्ज PDF असा ऑप्शन मिळतोय पहा. मर्ज PDF हा ऑप्शन जो आहे तो तुम्ही इथं वापरू शकता आणि मर्ज तुमच्या ज्या PDF तुम्ही एकत्र करू इच्छिता त्या एकत्र होऊन तुम्हाला मिळणार आहेत. मर्ज PDFला मी क्लिक केलं. मर्ज PDFला क्लिक केलं की मला इथं त्या मर्ज झालेल्या आहेत असं सांगितलं जातं आणि डाउनलोड मर्ज PDF असा ऑप्शन इथं मला मिळालेला आहे. मग इथं ह्या सगळ्या PDF मर्ज होऊन मला आता भेटलेल्या आहेत.
मी जर त्या फाईलमध्ये गेलो इथं मर्ज असं बघा, तिथं त्याच्या पुढे आलेलं आहे, म्हणजे आपण मर्ज केलेली आहे PDF असं आपल्याला लगेच लक्षात येईल. इथं पाहू शकतो आपण ही पहिली PDF होती जी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची प्रोसिजर इथं सांगितलेली आहे. अशी एक PDF होती, ती पहिल्यांदा आलेली आहे. त्यानंतर आपण वेगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, ते काढण्यासाठी जे आवश्यक असणारी PDF आहे ती PDF संपल्यानंतर दुसरी PDF ओपन होईल. पहा ही जी आहे ती दुसरी PDF आहे. काही इन्फॉर्मेटिव्ह अशी PDF आहे ही जिल्हा परिषदेची. आणि याच्यानंतर आधारच्या संदर्भाने असलेली एक PDF आहे ही तिसरी. अशा एकूण 3 PDF इथं आपल्यासमोर मर्ज होऊन आता आलेले आहेत. मी क्लोज करतो. आता आपण इथं आहोत, इथून मी पुन्हा पाठीमागे जाणार आहे. आपले सगळे जे टूल्स जिथं आहेत तिथं मला जायचं आहे. हां, इथं म्हणजे पहिला ऑप्शन मर्ज कसा करायचा, PDF वेगळ्या एकत्र कशा करायच्या आपण हे समजून घेतलं. त्यानंतर एखाद्या PDFची साईज तुम्हाला कमी करायची तर कॉम्प्रेस PDF हा ऑप्शन आपण वापरायचा आहे. मी कॉम्प्रेसला जातो, सिलेक्ट फाईल, डॉक्युमेंट. आता याची साईज किती आहे ते पाहूयात आपण. 1.43 MB आहे, 1.43 MB आहे. मी ती फाईल ओपन केली आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन आहेत. एक्स्ट्रीम कॉम्प्रेशन, लेस क्वालिटी, हाय कॉम्प्रेशन, रिकमेंडेड कॉम्प्रेशन, गुड क्वालिटी आणि गुड कॉम्प्रेशन, आणि लेस कॉम्प्रेशन, हाय क्वालिटी आणि लेस कॉम्प्रेशन. म्हणजे तुम्हाला थोडीशी फाईल साईज कमी करून पाहिजे पण क्वालिटी चांगली पाहिजे तर हा शेवटचा ऑप्शन वापरा. मीडियम म्हणजे क्वालिटी तुम्हाला चांगली मिळेल, गुड क्वालिटी आणि गुड कॉम्प्रेशनसाठी तुम्हाला मीडियम ऑप्शन वापरायचा आहे. आणि जर वरचा वापरला तर एकदम लो क्वालिटीची PDF तुम्हाला मिळणार आहे. ह्या 3 ऑप्शनपैकी तुम्ही हा मधला जो आहे तो मी सिलेक्ट केला आणि कॉम्प्रेस PDFला क्लिक केलं. बघा इथे सांगितलं जाते अगोदर आपली PDF जी आहे ती 1.44 MB होती आणि आता ती कॉम्प्रेस होऊन 716 KBची PDF आपल्याला इथं मिळालेली आहे. आणि इथं कॉम्प्रेस्ड PDF असं आलेलं आहे. पहा इथं आपण पाहू शकतो ही फाईल जी आहे ती इथं डाउनलोड झालेली कॉम्प्रेस्ड, म्हणजे ती कॉम्प्रेस होऊन आपल्यासमोर आता आलेली आहे. ठीक आहे, कॉम्प्रेस PDF पाहिला आपण. याच्या पुढे जाऊयात आपण. PDF टू वर्ड, एखादी PDF सिलेक्ट करा, ओपन करा आणि नो OCR आणि OCR असे 2 ऑप्शन्स आहेत. OCR हा प्रीमियमसाठी ऑप्शन आहे. तर आपण हा वरचा जो फ्री मधला ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून आपण कन्वर्ट टू वर्ड करणार आहे. कंटिन्यू विदाउट OCR आपण क्लिक केलं. कन्वर्ट होण्याचं काम सुरू आहे, कन्वर्टिंगचं काम सुरू आहे. हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं होते, लक्षात घ्या. आपली PDF वरती प्रोसेसिंग करण्याचं काम या वेबसाईटच्या माध्यमातून होते आणि त्यासाठी थोडासा वेळ जाऊ शकतो. आपली PDF जेवढी मोठी असेल तेवढा आपला वेळ जास्त जाणार आहे. इथं झालेली आहे आणि इथं डाउनलोड वर्डला क्लिक केलं की ती वर्ड फाईल जी आहे ती इथं डाउनलोड होऊन आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे वर्ड डॉक्युमेंट इथं आपल्यासमोर त्याच PDFचं तयार होऊन आपल्याला मिळणार आहे. हे वर्ड डॉक्युमेंट आपल्यासमोर आहे. आता एडिटेबल असणार आहे. फक्त हे जे आहे ते बनवताना त्याच्यामध्ये काही फॉर्मॅट्स वगैरे यूज केले गेलेत. इमेज त्याच्यामध्ये यूज केले गेले असल्यामुळे हे टेक्स्ट एडिट होत नाही, लक्षात घ्या. मात्र तुम्ही टेक्स्टची PDF झालेली असेल तर तुम्ही ती एडिट करू शकता हे वर्ड फाईल करून. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. मी पुन्हा बॅक येतोय आणि एखादा पुढचा वेगळा ऑप्शन आपण इथला पाहूयात. PDF टू PowerPoint सेम आहे. एखाद्या PDFचं PowerPoint प्रेझेंटेशन तुम्ही इथं करू शकता, ते सुद्धा आपण करून पाहूयात. आत्ताचीच फाईल आपण सिलेक्ट करूया. इथं कन्वर्ट टू PPTX म्हणजे त्याची PPT तयार होणार आहे, लक्षात घ्या. आता त्याच वर्ड फाईलची, सॉरी PDF फाईलची थोडासा वेळ जाणार आहे, 1-2 मिनटं वेळ लागू शकतो आपल्याला आपल्या PDFच्या पेजेसच्या संख्येनुसार. झालेलं आहे. मी डाउनलोड PowerPointला क्लिक करतो. PowerPoint प्रेझेंटेशन इथं डाउनलोड झालेलं आहे. बघा इथं आपण पाहू शकतो याचा जो आयकॉन जर आपण पाहिला तर तो PowerPointचा आयकॉन आहे.
बघा इथं आपण पाहू शकतो की ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्यासमोर सरकारी प्रमाणपत्राचे आलेलं आहे. मी ओपन करतो, ॲज अ पॉवर पॉईंट आपल्यासमोर ते ओपन होईल. बघा इथं आपण पाहू शकतो स्लाईड 1, स्लाईड 2, स्लाईड 3 अशा 1 बाय 1 आपल्याकडं ह्या सगळ्या स्लाईडवरती ही माहिती आता आलेली आहे. म्हणजे किती सोपं आहे आपलं काम पहा. PDF ला आपण कुठल्याही फॉर्मॅटमध्ये इथं कन्वर्ट करण्याचं काम आपल्याकडं अगदी एका क्लिकवरती आपल्याला मिळतंय. मी पुढचा ऑप्शन पाहूयात आपण. PDF टू एक्सेल सेम आहे. इनव्हॅलिड आधारची फाईल जी आहे ती मी इथं सिलेक्ट करतो आणि कन्वर्ट टू एक्सेलला क्लिक करतो मी. बऱ्याच वेळा असं होतं की PDF मध्ये आपल्याला फिल्टर लावता येत नाहीत एखाद्या डॉक्युमेंटमध्ये. तर इथं आपण काय करू शकतो, त्याची डाउनलोड एक्सेल आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि एक्सेल डाउनलोड करून आपण काय करू शकतो, आपल्याला हवे तसे फिल्टर्स आपण ते त्याच्यामध्ये घेऊन आपल्याला तो डाटा जो आहे तो सॉर्ट करणं खूप सोपं होऊ शकतं. त्यामुळं PDF एक्सेल करायची तर हा ऑप्शन जो आहे PDF टू एक्सेल हा आपण वापरू शकतो. मग इथं आपल्यासमोर जी PDF होती तीच आता एक्सेल स्वरूपात आपल्याकडं आलेली आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला हवी ती गोष्ट सॉर्ट अँड फिल्टरमधून फिल्टर लावून आपण ती आपल्याला जे आवश्यक आहे तो डाटा आपण इथला मिळवू शकतो. अशा पद्धतीनं पुढे जाऊयात आपण. PDF टू एक्सेल झालं, वर्ड टू PDF. आता जसं आपण PDFची वर्ड फाईल बनवली तसं वर्ड फाईल तुमच्याकडे आहे, त्या वर्ड फाईलची PDF बनवायची तुम्हाला. तर तिथं त्याची तुम्हाला ती वर्ड फाईल सिलेक्ट करायची आणि वर्ड फाईल सिलेक्ट केली की त्याची PDF तुम्हाला करून मिळणार आहे. तसंच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे एखादं तुमच्याकडं. समजा एखादं पॉवर पॉईंट मी सिलेक्ट करतो. मग हे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे छोटंसं, ते मी सिलेक्ट केलं आणि ह्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची PDF तुम्हाला करून मिळणार आहे. कन्वर्ट टू PDFला क्लिक केलं, त्याची PDF फाईल तयार होईल. डाउनलोड करा. PDF फाईल तुमच्यासमोर डाउनलोड होऊन आलेली असेल. बघा इथं ही जी PPT आपल्यासमोर होती त्या PPTची आता PDF फाईल आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. एक्सेल टू PDF झालं, पॉवर पॉईंट टू PDF आपण करू शकतो. त्यानंतर एडिट PDF, त्यामध्ये काही टेक्स्ट वगैरे ॲड करायचं आहे आपल्याला तर तो करू शकतो आपण एडिट PDFमध्ये. PDF टू JPG, JPG टू PDF. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गनाइज PDF एक ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे, तो मी सांगतो. एखादी फाईल सिलेक्ट करा, ऑप्शन आहे ऑर्गनाइज PDF, इथं आहे पा खालच्या बाजूला ऑर्गनाइज PDF हा ऑप्शन मी इथं निवडतोय आणि एक फाईल सिलेक्ट करतोय. आता ही फाईल आहे, या फाईलमधले काही पेजेस मला नको आहेत, लक्षात घ्या. तर ते पेजेस मला काढून टाकायचे आहेत. तर कसे काढायचे, तर कुठल्याही पेजवरती आपण गेल्यानंतर समजा हे पेज नको आहे मला, तर इथं गुणिले किंवा त्रिकोणी असं क्रॉस सिग्नेचर असलेले आयकॉन दिसतोय आपल्याला. बघा इथं पाहू शकता आपण. समजा मला हे पेज नको आहे, तर इथं क्रॉस आहे, त्याला मी क्लिक केलं की ते पेज डिलीट झालेलं आहे. हे पण नको आहे मला, हे सुद्धा डिलीट करायचं आहे. हे एक पेज नको आहे मला, हे डिलीट करायचं आहे. हे एक डिलीट करायचं आहे. त्याचबरोबर मला काय करायचं आहे, हे पेज सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे आहे, तर मी त्याला इथं सेट करू शकतो. मी तुम्ही पकडून तुम्हाला पाहिजे त्या क्रमांकावरती ते पेज आणू शकता. हे पेज मी 3 नंबरला घेतलं, हे पेज 4 नंबरला घेतलं मी. तर अशा पद्धतीने त्याची मांडणी तुम्ही करू शकता. हे पेज मला नको आहे तर मी हे काढून टाकू शकतो, हे काढू शकतो. मला वाटतं की हे खालचे पेजेस नको आहेत मला, मी ते पेजेस 1 बाय 1 काय करतोय, डिलीट करून टाकतो. आणि मला आवश्यक आहेत तेवढेच 15 पेजेस आता याच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. तर 15 पेजेसची मला PDF करायची, मी ती ऑर्गनाईज करतो आणि ऑर्गनाईज होऊन ते आपल्यासमोर उपलब्ध असेल. बघा इथं ऑर्गनायझर असं आलेलं असेल त्याच्यासमोर. त्याचं एक्सटेन्शन खूप महत्त्वाचं आहे. ऑर्गनाइज्ड, कॉम्प्रेस्ड, मर्ज्ड अशा प्रकारे त्याचं जे एक्सटेन्शन येते ते एक्सटेन्शनवर आपण ओळखायचं की ती कुठल्या प्रकारची फाईल तयार झालेली आहे. बघा इथं ऑर्गनायझरमध्ये आपण आलो तर फक्त 9 पेजेसची फाईल असणार आहे ही. बघा टोटल 15 पेजेसची, तर 15 पेजेस आहेत. आणि ओरिजिनल फाईल जर आपण पाहिली तर याच्यामध्ये 26 पेजेस आहेत. 26 मधले आपण 9 पेजेस काढून टाकले आणि 15 पेजेसची PDF आपल्यासमोर आता दिसते. पुढे जाऊयात आपण.
रोटेट PDF आहे पहा, इथे एक फाईल आपण रोटेट PDF फाईल ऑप्शन मी निवडलाय पहा, इथं आहे रोटेट PDF, त्याला मी क्लिक केलं, फाईल सिलेक्ट करतोय. हे डॉक्युमेंट मी घेतोय आधारचंच मगाचं, आणि त्याला कुठं रोटेट करायचं आपल्याला, राईटला रोटेट करायचं का लेफ्टला रोटेट करायचं इथे निवडायचं. राईट रोटेट करतो मी, बघा ते रोटेट झाली तिथं पाहायला मिळते आपल्याला. मी पुन्हा लेफ्ट रोटेट करतो आणि लेफ्ट रोटेट करतो, ते अशा पद्धतीने ते लेफ्टला रोटेट झालेलं आहे. म्हणजे त्याला रोटेट करून आपण त्याला डाउनलोड करून घेऊ शकतो आपल्याला पाहिजे तसं. हे आता ओरिजिनल आहे, जे आडव्या फॉर्मॅटमध्ये आहे तेच आपल्याला रोटेट करून राईटला रोटेट केलं मी आणि डाउनलोड केलं की तेच डॉक्युमेंट रोटेटेड असं पाहिलेलं आहे आणि ते आडव्या फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर झालेलं आहे डाउनलोड. हेच आपण जर ओरिजिनल पाहिलं डॉक्युमेंट तर ते असं स्ट्रेट फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर आहे, लक्षात घ्या. वर्टिकल आहे आणि आपण त्याला हॉरिझॉन्टल आपण रोटेट करून घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे एकदम इझी आहे, काही करायचं नाही, फक्त आपल्याला ती फाईल सिलेक्ट करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काम करायचं ते काम आपण इथं करायचं आहे. इतर काही ऑप्शन्समध्ये आपल्याला फक्त फाईल सिलेक्ट करून डाउनलोड करून घ्यायची, एवढंच करायचं आहे. फक्त तुम्हाला ऑर्गनाईज करायचं तर तुम्हाला त्यातले पेजेस काही नको आहेत ते डिलीट करावे लागतील, ते तुम्हाला करावं लागेल स्वतः हातानं. एडिट PDF मध्ये तुम्ही गेलात तर एडिट PDF मध्ये तुम्हाला काही बदल जो पाहिजे आहे तो तुम्हाला स्वतः करावं लागेल आणि मग ते डाउनलोड करून घ्यावं लागेल, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे अतिशय सोपं आणि अतिशय लोकप्रिय असलेलं टूल आहे हे आय लव्ह PDF, आणि या टूलविषयी आपण आज माहिती घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष स्वतः हाताळून पहा, अतिशय चांगला एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या PDF वरती करायच्यात ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्यामुळं आपण सर्वजण आय लव्ह PDF हे टूल प्रत्यक्ष वापरून पाहाल आणि तुम्हाला ज्या ज्यावेळी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेवेळी हे टूल तुम्हाला नक्कीच उपयुक्त असं होणार आहे. त्याबद्दल आणि हा व्हिडिओ आपण पाहताय, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.